आपण चाललेलो आहे पप्पा बोलते। आता आम्ही चाललेलो आहे त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाला। आता आम्ही घरातून निघणार आहे आणि आता वाजलेले आहेत बघा, तुम्हाला दाखवतो। संध्याकाळचे 4:06 झालेले आहेत आणि आम्ही चाललेलो आता दर्शनाला ज्योतिर्लिंग। वेदू बघा किती खुश आहे, एक्साइटेड आहे फिरायला जाण्यासाठी आणि तिने चिप्स घेतलेला आहे खाण्यासाठी। गोगल लावत आहे मस्त, उम्मा कर उम्मा उम्मा। हा मोनिका बघा किती खुश आहे जाण्यासाठी, एक्साइट झालेले आहे। इकडं बाबा पैसे घेऊन आलेले आहे वेदूसाठी। कोणाला पैसे? हा खायला दे ना म्हणा, खायला दे, खायला दे। पैसे देऊ नाही देणार। जे जे आता जे 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 देऊ ना, नको फिरू नाही दे 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 तिला पैसे। जुन्या पाण्याने घेतले तुझा ना फोटो करले घे तू पैसे घे, पैसे पैसे घे। हा थँक्यू बोल, थँक्यू थँक्यू बोल, थँक्यू बोल। चला बाय बाय कर बाबाला बाय। बघा आता आम्ही चालले बाबा, फोटो काढ बघ यांची इथं। चला बाय बाय। चला आम्ही मानकुली ब्रिज पर्यंत पोहोचलेलो आहे आणि इथे आता वेदू झोपलेले आहे, पण ती डोली उघडते मध्ये मध्ये। हा बघा झोपली। आता इथून येतो वेदूचा मामा येतो ऋतिक, मग त्याला आम्ही सोबतीला घेणार आहे मग पुढे जाणार आहे। आता वाजलेले आहे तुम्हाला दाखवतो मी, अजून 5 मिनिटं झालेले आहेत बघा। आणि हा लोकेशन आहे इथला। ट्रॅफिक हलकी आहे आतमध्ये ट्रॅफिक, त्याच्यामुळे त्याला टाइम झालेला आहे बाबूला। आता तो जसा येईल तसा आम्ही निघणार। आता बघा ऋतिक आलेला आहे, बाबू आलेला आहे, वेदूचा मामा आलेला आहे आणि त्याने खाऊ आणलेला आहे भरपूर वेदूला खायला। वेदू ज्यूस आणले, ज्यूस मामाने ज्यूस आणले, पॉपकॉर्न आणले। आता आम्ही इथून आम्हाला 3.5 घंटे दाखवतात, 275 किलोमीटर। कुठे जाणार आहे आपण? घृष्णेश्वर डायरेक्ट, नंतर उद्या त्र्यंबकेश्वर करून घरी येणार। चला बाय बाय। बघा आता आम्ही लागलेलो आहे समृद्धी महामार्गाला। आता इथून 273 किलोमीटर आहे घृष्णेश्वर आणि 3.5 घंटे दाखवतात। इथून 3 घंटे 22 मिनिट दाखवतात आणि इथून आता आम्ही जाणार आहे समृद्धी महामार्गाने घृष्णेश्वरला। किती वाजतात बघू, 10 तरी वाजतील, 10 साडे 10 वाजतील, त्याच्यानंतर आम्ही पोहोचू। म्हणजे आम्ही सावकाश। हे बघा आता अंबरजे बोगदा आहे, या बोगद्यामधून तिकडे बघा आता निघतो आपण। आतापर्यंत आपण घरातून निघाल्यापासून 50 किलोमीटर कापलेलं आहे अंतर। अजून आपल्याला 256 किलोमीटर जायचं आहे। जाऊया, आलो आलो, काही टेन्शन नाही, सावकाश मध्ये जाऊ लागले आता। हा 50 किलोमीटर झाली पण ना, तर लगेच भूक लागली तुला? झोपलेली फक्त 50 किलोमीटर घरातून गेलेलो आहे, लगेच भूक लागलेली आहे तिला। हा मग 50 किलोमीटरच गेलेलो। हे बघा आता दुसरा बोगदा आलेला, या बोगद्याचं नाव काय आहे? सरलांबे, सरलांबे बोगदा। कशी लाईट समृद्धी महामार्गाला फुल लाइटिंग आहे, बोगद्यामध्ये पण फुल लाइटिंग आहे आणि जे ब्रिज आहे त्यांना पण फुल लाइटिंग आहे। गाडी चालवायला काही त्रासच नाही। हे बघा आता वाजलेले आहेत 9, वेदूची झोप झालेली आहे आणि आम्ही घृष्णेश्वरला पोहोचलेलो आहे।
9 वाजता आम्ही पोचलो. आता आम्ही रूम घेणार आहे. बघूया आता रूमच बघतोय. ही बघा दुर्वा आहे. दुर्वाला मजा आलेली आहे मस्त. आणि वेदू तुला भूक लागली का? हां लागले ना, जेवायचं ना आता. हां जेव. हे बघा असा हॉटेल आहेत. फूड सर्वेट 101%. हे मंदिर हे दिसतं ना, हे कलश मंदिराचा आहे. हे बघा हा मंदिर आहे आणि इथे रूम आहे. हे एक हॉटेल आहे. रसोई इकडे दुर्वा बसलेली आहे बघा कशी शायनिंग मारते. ही आपली गाडी आहे. आता आम्ही हॉटेलमध्ये जेवायला बसलेलो आहे. दुर्वा पनीर चिल्ली खात आहे. हा दुर्वा कशी लागते? मस्त ना. आणि इकडे वेदा पाणी पित आहे. वेदूला ताण लागलेली आहे मस्त. मोनिकाचा झालेला आहे. इथं पार्सल आणलेला तिने घरातून. हे बघा असा आणलेला. ही चटणी बनवली घरात, भाजी घरातनं, भाकरी घरातनं. आणि इकडे पनीर चिल्ली आहे. इकडे वेदू पण जेवत आहे आमची. वेदू जेवते ना तू? हां मग पिते. हा बघा बघा आता आम्ही रूमवर आलेलो आहे आणि आम्ही रूम घेतलेला आहे. हा हे बघा वेदू हाय करते. वेदू हाय कर. आईस्क्रीम. हा आईस्क्रीम खाते बघा तुम्हाला. ही वेदू आहे आमची. आणि वेदू काय खाते? काय आईस्क्रीम? काय आहे तो? यमी लागतो तो. परल बघ. इकडे आम्ही आता रूम घेतलेला आहे. बाबू आहे हो. रूम आहे आमचा बघा. आता आम्ही जेवण करून रूमवर आलेलो आहे. आणि याच्यानंतर सकाळी आम्ही जाणार आहे मंदिरात दर्शनाला. आता सकाळी किती वाजता ही लोक उठतात ते बघू. त्याप्रमाणे आम्ही मंदिरात दर्शनाला जाणार आहे. तेव्हा पण तुम्हाला दाखवेन. आणि इथं गर्दी तेवढी जास्त नाही आहे. आणि आमची वेदा बघा एक्साइट झालेली आहे. पप्पा पप्पा बोलते. हा बोल आता काय सांगते? काय बोल? आईस्क्रीम. हां आईस्क्रीम सांगते ती. आईस्क्रीम. हां ही दीदी आहे. दीदी पण आईस्क्रीम खाते. चला आता आम्ही झोपणार आहे. बाय. उद्या सकाळी भेटू. गुड नाईट.